मग इथे आता ज्यावेळेस तुम्ही वडोळीमध्ये श्रद्धा क्लिनिक सुरू करायचं ठरवलं, त्यावेळेस तुमचे बॅचमेट वगैरे शहरात असतील, बीड सारख्या शहरात असतील, कोणी संभाजीनगरला, औरंगाबादला असतील, तर तुम्हाला असं काही वाटलं नाही की आपण हे शहरातच जाऊन आपण शहरातच काम करावं? ज्यावेळेस मी औरंगाबादला काम करत होतो त्यावेळेस वाटत होतं की शहरात काम करावं. अच्छा. परंतु माझ्या गावी आल्यानंतर माझी भावना झाली की माझ्या गावात काम करावं आणि माझ्या गावामध्ये असणाऱ्या ज्यांना म्हणजे गरज आहे वैद्यकीय सेवेची त्यांची पूर्तता करावी, म्हणून मी माझ्या गावात मेरा गाव मेरा देश आहे असं समजून मी काम केलं. ही गोष्ट निश्चितपणे जाणून घ्यायचं की म्हणजे या गोष्टीचं मला जास्त कौतुक वाटतं की शहराचा झगमगाट सगळ्यांनाच पाहिजे आहे, परंतु डॉक्टर साहेबांनी आपल्या तरुण वयामध्ये म्हणजे आता तरी समजा या 40 म्हणजे 60 वर्षाच्या दरम्यान समजा ही भावना होणं ठीक आहे, पण तरुण वयामध्ये सुद्धा त्यांनी तो झगमगाट निश्चितपणे त्यागला आणि ही गोष्ट घेण्यासारखी असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, सुरुवातीला तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं की कुठे आपलं ज्ञान कमी पडतंय, कुठे आपलं डायग्नोसिस कमी पडतंय वगैरे, मग अशा काळामध्ये म्हणजे काय होतं नेमकं, कोणाची मदत आपण घेत होता, काय करत होता? मी माझी वैद्यकीय सेवा केल्यानंतर कधी जर मला असं काही अडचण वाटली किंवा डायग्नोसिस नाही झालं, क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेस म्हणजे असं लॅब वगैरे नव्हत्या. त्यावेळेस मेडिकल स्टोअर पण एकच होतं आमचंच. अच्छा. आणि मग त्यावेळेस डिस्पेन्सिंग प्रॅक्टिस होती आणि सारखं व्हिजिटला जावं लागत होतं. अच्छा. ग्रामीण भागात जावं लागत होतं. मग जे बी वाहन मिळेल त्या वाहनाने जावं लागत होतं, कधी पायी जावं लागत होतं, कमरे इतक्या पाण्यातून त्या गावात जावं लागत होतं. आणि बऱ्याच वेळेस असं तिथं मुक्काम करावं लागायचा, कारण की बऱ्याच गावाच्या अगोदर नदी असते आणि नंतर गाव असते. तर त्यावेळेस काय असे ब्रिज वगैरे नव्हते, तर आम्ही कमरे इतक्या पाण्यात जाऊन वैद्यकीय सेवाची पूर्तता केलेली आणि त्याचा आनंद हा अंतःकरणातून खूप मोठा असतो. मग तो फॅमिली डॉक्टर हा एक किताब तो तुम्ही सुरुवातीपासूनच घेतला. आम्ही मूवी मध्ये पाहायचो ते डॉक्टर, फॅमिली डॉक्टर येताना त्याची ती एक बॅग असायची आणि स्टेथो गळ्यात घेतलेला वगैरे अशा पद्धतीचं. आणि फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता खरं म्हणजे गायबच झालेली आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पेशलायझेशन पाहिजे, हे पाहिजे. तर त्या काळामध्ये उलट मी तर म्हणतो फॅमिली डॉक्टरचं काम थोडंसं जास्त अवघड असेल, कारण त्यांना सगळ्याच विकारांवरची माहिती असणार. हेड टू फिट. अगदी करेक्ट. म्हणजे स्किन साठी वेगळं, डोळ्यासाठी वेगळं, डोक्यासाठी वेगळं, पोटासाठी वेगळं, सर्वांचे एक डॉक्टर, नखापासून केसापर्यंत. क्या बात. मग आणि ग्रामीण भागातल्या म्हणजे तुमचा जम बसायला किती दिवस आले तिथे? नाही, मला इनॉग्रेशनला पहिल्या दिवशी 56 पेशंट झाले होते, म्हणून मला काही जम असं वाटलं नाही की मी नवीन आहे. आणि त्या दिवसापासून मला कधीच असं वाटलं नाही की म्हणजे आपला नंबर ऑफ पेशंट कमी होऊ लागलेत, कारण की तेवढ्या प्रमाणामध्ये हार्डवर्क केलेलं आहे, 14 तास स्टँडिंग काम केलेलं आहे. आणि एकदा सकाळी आल्याच्या नंतर रात्री 10 वाजता 11 वाजता कधी पाहिलं नाही. आणि इतक्या तुम्ही जेव्हा कधी कुठं जायचं काम पडलं असेल, व्हिजिटला सारखं जावं लागायचं, कारण त्यावेळेस वाहनाची व्यवस्था नव्हती, लोकांना बैलगाडीने यावं लागत होतं. आम्ही पण बैलगाडीने जात होतो, ट्रॅक्टरमध्ये जात होतो, जो वाहन मिळेल त्यात जात होतो, वल्ल्या कपड्यानं रात्रभर झोपत होतो. म्हणजे असं खूप हार्डवर्क करून आता टेबल प्रॅक्टिस सुरू झाली एक 10-15 वर्षापासून. अगोदर ग्रामीण भागात सारखं जावं लागत होतं, व्हिजिटच करावं लागायचं त्यावेळेला. आणि इमर्जन्सी पेशंट असतील तर त्यांना बीडला वगैरे जिथं त्यांची आपली व्यवस्था असेल किंवा त्यांच्या औषधांचा सुद्धा तुटवडा पडत असेल ना बऱ्याच वेळेस. मेडिकल स्टोअर आमचं असल्यामुळे तुटवडा काही जास्त नव्हता पडत, तरी पण कधी काही गोष्टी आणावी लागत होत्या. आता होम डिलिव्हरी आहे, अगोदर औषध आणायला जावं लागत होतं, आता पाहिजे ती छोटा बॉक्स पण, काड्याच्या पेटी एवढा बॉक्स पण मिळतो घरी. तुमच्याकडे जी म्हणजे फॅमिली डॉक्टर म्हणण्यात एक संकल्पना अशी किंवा औषधासह दिलेलं सगळं हे ट्रीटमेंट, म्हणजे तुम्ही स्वतःच औषधाचे पुढे म्हणण्यापेक्षा तुम्ही औषधं जी आहे ती एक लाल बाटली असायची देत असायचं, परंतु नंतर मेडिकल झाल्यामुळं प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिस सुरू झाली. अच्छा. मग त्यावेळेला हे जे आहे काय त्याला विवाह तुमचा समजा झाल्यानंतर पत्नीने कधी असं आग्रह धरला नाही की आपण जावं शहरामध्ये वगैरे? असा काही आग्रह धरला नाही,
परंतु काम खूप असल्यामुळं कधी कधी नाराजी व्यक्त केली. ते तर सगळ्या डॉक्टरांच्या बाबतीत होते. सगळेजण जेवून येतात, तुम्हाला कोणी विचारलं का जेवणात का? खरे खरे, अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. कारण हे म्हणजे सगळे त्या करून तुझी ओपडीची वेळा काय असतात मग सांगते सध्या? वेळ नाही. बर सकाळी यायचं, अगोदर मी 7:30 वाजता येत होतो, बर आता 9:30 येतोय. आणि संध्याकाळी किती वाजतील याचं काही म्हणजे असं टाइम टेबल नाही.